ब्रेकनंतर आपलं स्वागत आणि बातमी छत्रपती संभाजीनगर मधून। इथे मुकुंदवाडी परिसरातनं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कर्तव्यदक्षतेचा आव आणणाऱ्या दोन पोलिसांनी एका तरुणाला मारहाण केलेली आहे। निष्पाप तरुणाला काठी तुटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप होतोय। अक्षय ठोकळ असं पीडित तरुणाचं नाव आहे। तो लाईट फिटिंगचं काम करून रात्री आपल्या घरी परतत असताना हा सगळा प्रकार घडलाय। 21 जानेवारीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहरात मात्र खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे या मारहाणीचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे। जर अक्षयची गाडी चोरीची होती तर त्याला अधिकृतपणे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात का नेलं नाही असा सवालही उपस्थित होतोय। धक्कादायक बाब म्हणजे मारहाण केल्यानंतर पोलीस अक्षयला आणि त्याची गाडी रस्त्यावरती सोडून निघून गेले। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, काय हा सगळा धक्कादायक प्रकार? अत्यंत सगळं हा धक्कादायक प्रकार म्हणता येईल। संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागातील ही सगळी घटना आहे। एका तरुणाला बेदम मारहाण करताना आपल्याला या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे। आणि या तरुणाने जे आरोप केले त्यानुसार या पोलिसांनी त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते, मात्र पैसे दिले नाही म्हणून या पोलिसांनी काठी तुटेपर्यंत त्याला मारहाण केली आहे। आणि पोलिसांचं म्हणणं होतं की तुझ्याकडची गाडी चोरीची आहे आणि त्यासाठी ते पैसे मागत होते दारू पिण्यासाठी, मात्र या तरुणाने पैसे दिले नाही म्हणून अशी मारहाण केली। आता प्रश्न असा उपस्थित होतोय, जर गाडी चोरीची होती त्याला अटक का केली नाही, मारहाण केल्यानंतर त्याला सोबत का घेऊन गेले नाही? त्यामुळे एकंदरीत हा सगळा प्रकार संशयास्पद वाटत आहे। मात्र एखाद्या तरुणाला असं काठी तुटेपर्यंत पोलिसांनी बेदम मारहाण करणं अत्यंत चुकीचं आहे। आता या सगळ्या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणी काय कारवाई करतात किंवा काय या सगळी घटनेची नोंद घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर खळबळ उडालेली आहे आणि पोलिसांबद्दल देखील नाराजी आता व्यक्त केली जात आहे। नक्कीच या पोलिसांवरती कारवाई व्हावी अशी मात्र अपेक्षा आहे, कारण ही संपूर्ण घटना जी आहे ती आता सीसीटीव्हीत कैद झालेली आहे।